तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयातील अनेक आयामांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सध्या समर्थ रामदास स्वामीकृत लघुकाव्यांचा विचार करतो आहोत. त्यामध्ये आपण जुना दासबोध या 1300-1350 ओव्यांचा 21 समासी पहिला दासबोधाचं अवतरण ज्या ग्रंथामध्ये झालं, त्या ग्रंथाचा आपण सध्या विचार करतो आहोत. आपण काल या जुना दासबोध ग्रंथातील पहिला समास संपवला. केवळ 27 ओव्या असणारा हा समास आपल्याला अभ्यास करताना असं लक्षात येईल, 21 समासांपैकी पहिले 2 समास फक्त हे कमी ओव्यांचे आहेत. बाकी सगळे समास 70, 80, 100 ओव्यांपर्यंतचे आहेत. समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांच्या मते या 2 समासातल्या काही ओव्या गहाळ झालेल्या असणार आहेत. शक्यता खरी आहे. 21 समासांपैकी 19 समास हे त्या विषयाला अनुरूप असे आहेत आणि त्यामध्ये ओव्या तेवढ्याच आहेत, भरपूर ओव्या आहेत. पण पहिले 2 समास जे आहेत, या समासामध्ये आपल्याला एक रुखरुख आहे, एक हुरहुर आहे की समर्थांनी या समासांना जी नावं दिली
ती कुठेतरी कमी पडली आहेत, त्यातल्या ओव्या कमी पडल्यात असं वाटतं. पहिला समास आपण पाहिला मंगलाचरणाचा आहे. 27 ओव्यांचा असलेला हा समास वस्तुरूप निर्देश, नमनाचे जे 3 प्रकार शास्त्र सांगतं, एक आशिष, अनन्य शरणागत भावानी सद्गुरूंकडे भगवंताकडे राहावं आणि त्यांच्या कृपेची अपेक्षा करत राहावी. दुसरा आहे नमस्कार, सरळ चरणांवर डोकं ठेवावं आणि त्यांच्या कृपेची, त्यांच्या अनुग्रहाची विनंती करावी. तिसरा प्रकार जो आहे तो आहे वस्तुरूप निर्देश. ज्या विषयासंदर्भात बोलायचं असेल त्यांचा उल्लेख करणं, परब्रह्म स्वरूपाबद्दल बोलायचं, प्रभू श्रीरामचंद्रांच्या परमात्मा स्वरूपाबद्दल बोलायचंय, त्याचा निर्देश तिथं झाला त्या समासामध्ये. परंतु गणपती आणि शारदेच्या संदर्भातल्या ओव्या त्या समासात दिसत नाहीत. आज आपण दुसरा समास पाहणार आहोत, रघुनाथ ध्यान. या समासामध्ये अशी काही हुरहुर लागण्याची शक्यता आहे. ती कुठे लागेल ते आपण समास वाचत असताना पाहूया. समर्थांनी पहिल्या समासाचा समारोप करताना सांगितलं, इथे श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम, मानस पूजेचे वर्म प्राप्त होय जेणे. या ओवीवरनं असं वाटतं की पुढच्या समासामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मानस पूजा सांगितली आहे असं वाटतं. बरं, याला छेद द्यावा असा जर विचार केला तर पहिल्या समासाची शेवटची ओवीच आहे ना, की पुढील आहे समासी. त्यामुळे जी मनात आपल्या हुरहुर वाटते ती पुन्हा अजून गडद होते, ती शंका दाट होते की खरंच असं झालं का, उगीच मला असं वाटतंय. मग तसं जर नसतं तर 27व्या ओवीमध्ये समर्थ असं का म्हणाले असते की इति श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम, मानस पूजेचे वर्म प्राप्त होय जेणे. माझं पुन्हा अजून एखादी शंका अशी येते की मधल्याच काही ओव्या गायब झाल्यात का, आणि शेवटच्या या ओवीला 27वा क्रमांक देण्यात आला. ते समर्थांना, प्रभू श्रीरामचंद्रांना माहिती नक्की काय झालं ते. आपण आज या जुना दासबोध या समासातील दुसरा समास, या ग्रंथातील दुसरा समास रघुनाथ ध्यान यावर चिंतन करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम ऐसा सर्वात्मा राजाधीश, सकळ पाहाती सावकाश, तेथे पिसाट रामदास, उभा असे दीनरूप. श्रीराम रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, राजकारणे सर्वसंग, तुझ कारणे सर्वसंग, त्यक्त केला. श्रीराम रामा तुझ्या स्वामीपणे, मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे, स्वामी तुझ बिन कोण जाणे, अंतर आमुचे. श्रीराम तुझ बिन मज माया, काही नाही रे रामराया, आम्हा अनाथा कासया उपेक्षिशी. श्रीराम तुझ समुदाव दासांचा, परी आम्हासी स्वामी आणिक कैचा, तुझ कारणे जीवलगांचा, संग सोडिला. श्रीराम सगुण रघुनाथ मुदल, माझे इतुकेची भांडवल, कास धरूनी टाकीन पैल, पारया भवाचा. श्रीराम या ओव्या वाचल्यानंतर याचं चिंतन करत असताना आपल्या लक्षात असं येईल
कुणी सांगायची गरज नाही की हा ग्रंथ टाकळीतच लिहिलेला आहे, नाशिकच्या सानिध्यात असताना लिहिलेला आहे. या 7 ओव्या आपण पाहिल्या. या 7 ओव्यामध्ये समासाचं जे शीर्षक दिलेले रघुनाथ ध्यान, हे शीर्षक या 7च ओव्यांमध्ये दिसतं, पुढे दिसत नाही. समर्थ म्हणतायत, ऐसा सर्वात्मा राजाधीश, सकळ पाहती सावकाश, तेथे पिसाट रामदास, उभा असे दीन रूप. नाशिक मधल्या काळा राम मंदिराच्या समोर समर्थ उभे आहेत. आपल्या अंतःचक्षुपुढे ते चित्र आलं पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुढे एका कोपऱ्यामध्ये नारायण उभा आहे. रामाची करुणा भागतोय. काय अवस्था असेल, शारीरिक मानसिक अवस्था. तेथे पिसाट रामदास, उभा असे दीन रूप. पिसाट, वेडा झालेला. रामाचं वेड लागलंय. दीन रूप आहे. पुजारी जवळ येऊ देत नाहीत. अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत. तुळशीच्या माळा रामाला घालतायत. तुम्ही कधी नाशिकच्या राम मंदिरात गेला असाल तर तिथं आवर्जून लक्षात घ्या किंवा ती मूर्ती डोळ्यासमोर आणा. राम, लक्ष्मण आणि सीता यांना तुळशीच्या माळा असतात आणि खूप तुळशी असतात गळ्यामध्ये. चेहरा दिसत नाही. ते डोळे, ते तोंड, ते चांदीचे ठसे लावलेले आहेत म्हणून आपल्याला ते लक्षात येतं. नावच आहे काळाराम मंदिर. बालनारायण आपल्या आईचा त्याग करून, भाऊजाईचा त्याग करून, भावाचा त्याग करून, मित्रमंडळींना सोडून जांभेतून नाशिकला आलेला आहे. राम दर्शन देत नाहीये. ज्याच्यासाठी घरदार सोडलं त्याच्या जवळ जाऊ देत नाहीयेत पुजारी. कारण लोक येत आहेत, पेढे आणतायत, हार फुलं आणतायत, काय काय वस्तू आणतायत, ते रामाला अर्पण करतायत. त्यामुळे दीनवाना, अंतःकरणामध्ये खचून गेलेला नारायण रामाच्या समोर उभा आहे. ते वर्णन या आपल्याला 7 ओव्यांमध्ये लक्षात येतं. समर्थ पुढे म्हणतायत, रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, तुझ कारणे सर्व संग त्यक्त केला. रामचंद्रा तुझा वियोग, तुझ्यापासून मी बाजूला पडेन असा प्रसंग माझ्या आयुष्यात येऊ देऊ नको. ऐसा नको रे प्रसंग, तुझ कारणे सर्व संग त्यक्त केला. मी सर्वांचा संग सोडलाय आणि मी केवळ तुझा रंग माझ्या अंतःकरणात भरलेला आहे. योगायोगाने आज धुलीवंदन आहे. रंगात न्हावून जाण्याचा दिवस आहे. समर्थांचं एक कवन आहे. समर्थ कशात रंगून गेलेत. आमचे मित्र श्री अण्णा सरदेश पांडे यांनी मला ते पाठवलं. त्यांना माहिती आहे की समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारे आपले मित्र आहेत. त्यांनी ते कवन मला पाठवलं. अत्यंत सुरेख आहे. समर्थ म्हणताय, तुझं कारणे संग. बघा काय रचना आहे. वियोग, प्रसंग, संग. मला तुझा वियोग होऊ देऊ नको. असा प्रसंग वियोग होईल असा माझ्या जीवनात येऊ देऊ नको. कारण मी सर्वांचा संग त्याग केलेला आहे. मी निसंग झालेलो आहे आणि
मी तुझा रंग माझ्या अंतःकरणात उतरवलेला आहे. समर्थ त्यांच्या काव्यामध्ये म्हणतात, राम रंगी रंगावे, राम रंगी रंगावे, रामे मनी भरावे, रामी रामे व्हावे आयुष्य हे. शब्दांची रचना पहा. राम रंगी भरावे, कुठल्या रंगाने आपण भरलं पाहिजे? रामाच्या रंगाने भरलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये केवळ धुलीवंदनापुरता रंग नसला पाहिजे, तर रामाचा रंग आमच्या जीवनामध्ये अहोरात्र असला पाहिजे. राम रंगी भरावे, रामे मनी भरावे. बाहेरून रंगून जावं, आतून रामाने रंगवावं. रामी रामे व्हावे आयुष्य हे, आपलं सगळं आयुष्य अशा रंगाने भरलं पाहिजे. राम रंग चाखावा, तो चाखला पाहिजे, म्हणजे नामस्मरण त्याचं असलं पाहिजे. राम रंग चाखावा, वैखरीने तो चाखत असताना तो वैखरी मध्यमा, पश्यंती, परा आणि तिथे साठवावा. राम रंग चाखावा, परेस साठवावा, मारुती परी उधळावा, कौमुदे यावरी. मारुती जसा उधळतो, मारुतीनी सगळी उधळण आपल्या अंगावर घेतली हुरमुजी रंगाची. माता सीतेला त्याने विचारलं की आई, हे कपाळावर तू हे सिंदूर का लावतीयस? तुझ्या भांगेमध्ये सिंदूर का लावतीयस? मातेने सांगितलं, बेटा, त्याच्याने प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवन हे आनंददायी होईल. अच्छा, असं आहे का? मग कपाळावर आणि भांगेमध्येच कशाला? मी तर माझ्या सर्वांगाला लावून घेतो. आणि सगळा सिंदूर आपल्या अंगाला चर्चून घेतला मारुतीरायाने. मारुती परी उधळावा, कौमुदे यावरी. भक्तीचा संग, रामनाम रंग, मग अंतरी कुसंग न वसे. असा अंतर्बाह्य जर रामाच्या रंगाने जर रंगलेलं आयुष्य असेल, तर कुसंग कसा येईल? मग अंतरी कुसंग न वसे. रामे रंगे वीण, अवघा तो क्षीण. जर आपलं आयुष्य रामाशिवाय रंगत असेल, तर ते सगळं क्षीण आहे, व्यर्थ आहे. रामे रंगे वीण, अवघा तो क्षीण, जन्माचे ऋण न फिटे. जन्माचं ऋण फिटणार नाही, तोच भाव समर्थांनी या समासातल्या 7व्या ओवीमध्ये दिलेला आहे. काय जन्माचं ऋण आहे आणि ते फेडायचं असेल तर कसं वागलं पाहिजे, तो बघूया आपण पुढे. या ठिकाणी 3ऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, रामा तुझिया स्वामीपणे, मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे. स्वामी तुझ विण कोण जाणे, अंतर आमुचे. अरे रामा, तुझ्यासाठी मी सगळा संग परित्याग करून आलो. माझं घरदार सगळं सोडून मी या ठिकाणी आलो. तुझा रंग जडला, इतरांचा संग सोडला. समर्थ करुणाष्टकामध्ये एका ठिकाणी म्हणतात, तुझिया वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. तुझ्या वियोगे जीवित वाले. वरच्या ओवीमध्ये 2ऱ्या ओवीमध्ये सांगितलंय, तुझा वियोग होईल असा माझ्या जीवनामध्ये प्रसंग आणू नको. कारण काय? तुझ्यापासून मी बाजूला पडलो, ते अनुसंधान तुटलं की मला जीवदशा प्राप्त होते, पुन्हा मला जन्म घ्यावा लागतो.
या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्हाला सुटायचं आहे. म्हणून रामा, तुझ्या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. मग ही देहधारणा करावी लागली, जन्माला यायचंय म्हणून. खूप दुःख झालं. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, त्रिविध ताप मला सहन करावे लागतायत. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना. ह्या तिन्ही गोष्टी समर्थांच्या आहेत का? समर्थांना रामाचा वियोग झाला म्हणून जन्म घ्यावा लागला. शरीर पांगे बहुदुःख झाले. कुणासाठी दुःख सहन केलं? कुणासाठी जन्म घेतला? अज्ञान दारिद्र्य माझे सरेना. कुठलं अज्ञान आहे, कुठलं दारिद्र्य समर्थांना? सज्जन हो, ही तुमची आमची जीवदशा आहे. समर्थ या करुणाष्टकामध्ये व्यक्त करतायत. आणि शेवटचा जो चरण आहे तो मात्र त्यांचा आहे. तुझ वीण रामा मज कंठ वेणा. तेवढी अर्थता, तेवढी तळमळ करुणाष्टकात जी आली तीच या दुसऱ्या समासामध्ये रघुनाथ ध्यानमध्ये आहे. रामा तुझी या स्वामीपणे. अरे तू माझा स्वामी आहेस ना, तू मालक आहेस, माझा धनी आहेस. मी हे ब्रह्मांड माने ठेंगणे, हे दृश्य विश्व, माझे सगळे नातलग, मी त्या सगळ्यांना बाजूला केलं. तुझं महत्व किती आहे? तुझ्या समोर हे सगळे कसपटा समान आहेत. स्वामी तुझविण कोण जाणे अंतर आमुचे. आमचं अंतःकरण तुझ्याशिवाय कुणाला लक्षात येईल? आमची आर्तता, आमची तळमळ तुझ्याशिवाय कोण ध्यानात आणील? एका ओवीमध्ये, एका अभंगामध्ये समर्थ ही अवस्था सांगतायत. दासाची संपत्ती राम सीतापती. माझी संपत्ती काय आहे? प्रभू श्रीरामचंद्र आहेत. जीवाचा सांगाती राम एक. राम एक माता, राम एक पिता, राम सर्व भ्राता सहोदरू. सहोदरू विद्या वैभव कांचन, सर्वही स्वजन राम एक. राम एक स्वामी रामची कैवारी, लाभतो संसारी राम एक. राम एक ज्ञान, राम एक ध्यान, रामे समाधान रामदासी. रामच माझं सर्वस्व आहे. माझा माता, माझी पिता, माझा भाऊ, माझी बहीण, माझी आप्त, स्वकीय मित्र, माझं धन, वैभव, संपन्नता सगळं माझं राम आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणताय, रामा तुझ्या स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे. स्वामी तुझ विणे कोण जाणे अंतरामुचे. आमचं अंतःकरण कोण जाणून घेईल? तुझ विण मज माया काही नाही रे रामराया. आम्हा अनाथा कासया उपेक्षेसी. आम्ही हे सगळं सोडून तुझ्या चरणांजवळ आलेलो आहोत. आता आमची उपेक्षा का बरं करतोस तू? आम्ही सगळ्यांचा त्याग केलाय. आमचा आता या जमिनीवर, या पृथ्वीच्या पाठीवर तुझ्याशिवाय कुणीही नाही आहे. तुझवीन मज माया काही नाही रे रामराय. आता मला कुठेही आसक्तता नाही आहे. मी कुठेही अडकलेलो नाही आहे. कुठल्याही मायेमध्ये माझी लिप्तता नाही आहे. आम्हा अनाथा कासया उपेक्षीसी. का आमची उपेक्षा करतोस? तुझं समुदाव दासांचा, परी आम्हासी स्वामी अनेक कैचा. तुझ कारणे जीवलगांचा संग सोडिला. मी माझे सगळे जीवलग, जे सामान्य लोक मानतात त्याप्रमाणे सगळ्यांना मी सोडून आलेलो आहे. तुझं समुदाव दासांचा. तुझ्या भोवती तो खूप लोक आहेत. नारळ आणतायत, पेढे आणतायत, खडीसाखर आणतायत, हार, फुलं, तुरे सगळं आणतायत. माझ्याजवळ तर काहीच नाही आहे. पण तू माझा स्वामी आहेस ना, माझी तू उपेक्षा नको करू. तुझ कारणे जीवलगांचा संग सोडिला. ती सगळी राम मंदिरातली लगबग, लोकांची जाणं येणं, लोक नटून ठटून येत आहेत. रामाला काय काय अर्पण करतायत. समर्थांच्या मनामध्ये करुणाष्टकामध्ये जे वर्णन केलेलं आहे, भक्त उदंड तुम्हाला. रामा
अहो किती भक्त आहेत तुमच्या आजूभोवती, अवतीभोवती किती भक्त आहेत. भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, आम्हाला तर दर्शन सुद्धा घेऊ देत नाहीत. चल हो बाजूला म्हणतायत. ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. तुम्ही ब्रीद सांभाळा बरं, तुम्हाला आमच्यासारख्या भक्तांचा प्रतिपाळ करायचा आहे. आपण जे काव्य पाहिलं आज धुलिवंदनाच्या निमित्ताने, रामे रंगे वीण अवघा तो क्षीण, जन्माचे ऋण न फिटे. काय ऋण आहे? हा जन्म मला रामाने दिलेला आहे, हे त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतायत 6व्या ओवीमध्ये, सगुण रघुनाथ मुदल माझे इतुकेची भांडवल, कास धरुनी टाकीन पैल पार या भवाचा. मी तुम्हाला स्वामी मानलेला आहे, मी तुमच्या कमरेला अशी घट्ट मिठी मारीन की मी या भवसागराला पार करून जाईन. पंढरपूरचे परमदैवत विठोबा काय सांगतायत, माझ्या कमरेला धर, इथं धर असं म्हणून ते कंबर दाखवत आहेत. माझ्या कमरेला धर, इथं अशी घट्ट मिठी मार की मी तुला काही होऊ देणार नाही. आश्वस्तता देत आहेत. कमरेला घट्ट, कास धरुनी टाकीन पहिलं पार या भवाचा, या भवसागराच्या पार मी सहजपणे जाईन. अशी घट्ट मिठी मी तुमच्या कमरेला मारीन. सगुण रघुनाथ मुदल माझे इतुकेची भांडवल, हेच भांडवल आहे माझं, मला तुम्ही जन्माला घातलं. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, हाट भरला संसाराचा नफा पहावा भगवंताचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो श्रीराम. आम्हाला जन्म दिलाय हे आमचं मुद्दल आहे. जन्म दिल्यानंतर आम्ही काही नामस्मरण करावं, भक्ती करावी, नवविधा भक्ती करावी, भगवंताचं गुणानुवाद करावं, नामसंकीर्तन करावं. संसारामध्येच आम्ही अडकून राहावं का? हाट भरला संसाराचा, सगळा बाजार संसार आहे. नफा पहावा भगवंताचा, हे मुद्दल दिलेलं, याच्यावर काहीतरी कमवावं लागेल ना. मुद्दलावर व्याज मिळतंय म्हणून तर बँका चालतायत. असं जर उद्या घडलं तर तुमचे पैसे इथं ठेवायचेत. किती ठेवायचेत? 1,00,000 रुपये ठेवायचे. मग महिन्याला 1,000 रुपये लागतील. कोण ठेवील का? काहीतरी त्यावर कमावलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे वर, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. कष्ट कुठलं आहे? संसारात आम्ही कार्यमग्न आहोत, हे आमचं कष्ट आहे. मग यामध्ये हे कष्ट करत असताना याचं फळ मिळवायचं जर असेल तर नफा पाहावा भगवंताचा, काहीतरी भगवंताचं आपण केलं पाहिजे. रामाच्या प्राप्तीपुढे समर्थ रामदासांना आपली नातीगोती, द्रव्य, धन हे सगळं तुच्छ वाटतंय. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, प्राण तोही सेवटी अर्पावा. कोण आहे असा आमचा जीवलग? कोण आहे माझा सखा? समर्थ रामदास या ठिकाणी रघुनाथ ध्यान या समासामध्ये रामाचं महत्त्व वर्णन करतायत. त्यावर असलेला आपला भार ते या शब्दांमध्ये व्यक्त करतायत. कारण आप्त स्वकीय हे कामाचे नाही आहेत. समर्थांना माहिती आहे, जीवलग जीव घेती प्रेत सांडोनी जाती. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतायत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतायत, कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझ नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे श्रीराम.
कर्मयोगे सकळ मिळाली. समर्थ म्हणतात, तुला जर तुझ्या मागच्या 4-5 जन्माचे जर नातेवाईक तुझ्या सभोवती आणून ठेवले तर काय होईल तुझा? ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे वाटले पाहिजे. त्यातच अडकून राहता उपयोगी नाही. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली. एका मातेच्या उदरापासून तुमचा जन्म झाला. आम्ही ते भाऊ बहीण जावा ननंदा सुना नातू माझे 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 माझे, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा. एवढं शिकवतोय मी तुला, वर्ष झालं माझ्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहेस, अजूनही लिप्तता नाही जात, अजूनही तुझी आसक्ती कमी नाही होत. मग माझ्या अभ्यासाचा उपयोग काय झाला? माझ्या ग्रंथांचा उपयोग काय झाला? देह आहे 30, 40, 50, 60, 70 वर्ष एकत्र राहिल्यानंतर कुठेतरी बॉन्ड तयार होणार नाही, अशातला भाग नाही. ते वाईट वाटणं, रडणं, पडणं, एकटं महसूस होणं, आयुष्यात मी एकटाच राहिलो अशी मोठी पोकळी निर्माण होणं हे शक्य आहे. पण यावर मात करायला शिकली पाहिजे, तर या वाङ्मयाच्या अभ्यासाचा उपयोग आहे. समर्थ सरळ सरळ सांगतात, तुझं नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. आता सद्विचार कर, सत्कर्म कर, साचार भगवंताला धर. आज धडधाकट असलेल्या देहाला उद्या काय होईल याचा भरोसा नाही आहे. कॅन्सर निघेल, का ट्युबरक्युलोसिस निघेल, हार्ट अटॅक निघेल. एक दिवसाआड वाईट बातमी ऐकतोच, एक दिवस आड. नातेवाईक तरी गेला, मित्र तरी गेला, परिवारातला गेला, संप्रदायातला गेला. पुढे समर्थ म्हणतात, आता वंदीन सकळ श्रोते. खरं तर या रघुनाथ ध्यान या समासामध्ये केवळ 7च ओव्या भगवान श्रीरामांवर आहेत. आता पुढे श्रोत्यांचं विवेचन आहे. श्रोता, वक्ता आणि जो विषय मांडलेला आहे त्याची भाषा, प्राकृत भाषा, त्यावर केलेलं विवेचन आहे. केवळ 21 ओव्यांचा हा समास आहे. पहिला समास 27 ओव्यांचा, दुसरा समास केवळ 21 ओव्यांचा. म्हणून आपल्या मनाला मी सुरुवातीला म्हणालो की कुठेतरी हुरहुर लागते. नाही, काहीतरी सांगायचं राहून गेलंय, किंवा सांगितलेलं ते कुठे गेलं. 350 वर्ष झाली. कुठे ठेवलं, कुणी ठेवलं, कसं ठेवलं, काय माहिती. पुढे समर्थ म्हणतायत, आता वंदिन सकळ श्रोते, जया पासाव जाहले वक्ते. जे ब्रह्मसुखाचे वविते, आदरे करुणी श्रीराम. जे विवेक रत्नाचे आगर, जे साहित्य सिंधूचे जळधर. जे वृत्ती किरणाचे दिनकर, सर्वांगे श्रोते श्रीराम. जे तार्किक विषयी वरिष्ठ, जयाचे सर्वही उच्छिष्ट. तया पुढे मी कनिष्ठ, काय बोलो श्रीराम. जे काही म्या आठवावे, ते तयासी पूर्वीच ठावे. तेथे ज्ञातेपणे बोलावे, काय हो आगळे श्रीराम. समर्थ म्हणतायत, आपण सगळे श्रोते अत्यंत बहुश्रुत आहात. तुमच्या समोर मी ज्ञानी पुरुषासारखा आव आणून काय बोलावं मी तुमच्या समोर. श्रोत्यांचं स्मरण आहे, श्रोत्यांचं स्तवन आहे, श्रोत्यांचं आदराने केलेला उल्लेख आहे.
आता वंदिन सकळ श्रोते, जया पासाव जाहले वक्ते. अहो, श्रोत्यांमुळेच तर वक्त्याला किंमत आहे. जर श्रोते नसतील, सभा जर नसेल, तिथं लोक समोर बसलेले नसतील, वक्त्याला बोलायला स्फुरण येत नाही, किंवा त्याला वाटत नाही की आपण तळमळून विषय मांडला पाहिजे. सभा घनदाट भरलेली आहे, लोक प्रतिसाद देत आहेत, मान डोलावत आहेत, वा वा म्हणतायत. काल रात्री मी एक भजन ऐकत होतो. आज धुलिवंदन, त्यामुळे आमच्या एका अत्यंत जवळचा काय हृदयस्थच म्हणा, त्यांनी पाठवलेलं एक भजन आहे. रंगना डारो श्यामजी. कलापिनी कोमकली यांनी गायन केले. समोर बसलेला जो श्रोतवृंद आहे, मंगेश पाडगावकर आहेत. अहो, बली लोक आहेत त्यात, मोठी मोठी माणसं आहेत, आणि ते दाद देत आहेत, मान डोलवत आहेत. असा प्रतिसाद श्रोत्यांकडनं येत असेल, वक्त्याला स्फुरण चढतं, नाही तर ती सभा पडते. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की तुम्हाला वंदन केलं पाहिजे. आपण विचक्षण आहात, आपण बहुश्रुत आहात. जया पासाव जाहले वक्ते, तुमच्यामुळे तर वक्त्याला वक्ते पण आलाय, नाही तर त्याला कोण वक्ता म्हणलं असतं. जे ब्रह्मसुखाचे वविते आदरे करुणी, जे विवेक रत्नाचे आगर. श्रोते कसे आहेत? त्यांच्याकडे विवेक रूपी रत्नांचे ते कोठार आहेत, सागर आहेत. जे साहित्य सिंधूचे जळधर. जसा समुद्रामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतो, तसा त्यांच्या अंतःकरणामध्ये ही साहित्य शोभा आहे. शारदा त्यांच्यावर खरी तर प्रसन्न आहे, म्हणून ते ऐकतायत. जे वृत्ती किरणाचे दिनकर सर्वांगे श्रोते. कसे श्रोते आहेत? एका ठिकाणी समर्थ काय म्हणाले? तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. या ठिकाणी तोच उल्लेख आहे की आपलं सर्वांग कान झालेलं आहे. सर्वांगे श्रोते. आपण खूप मन लावून ऐकता, आपण खूप तल्लीन होऊन ऐकता, म्हणून माझ्या बोलण्याला काहीतरी किंमत आहे, असं समर्थ अत्यंतिक नम्र भावाने म्हणतायत. दासबोध आपल्याला आठवला पाहिजे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आता वंदू श्रोते जना, भक्तज्ञानी संत सज्जना, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर नाना, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैराग्र, नाना शब्दरत्नांचे श्रीराम. जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुणी श्रीराम. मी ज्ञानी आहे असा आव आणून मी तुम्हाला काय सांगावं? मी काही सांगायला गेलो की ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तोच भाव समर्थांचा या ठिकाणी सुद्धा आहे, फक्त शब्द वेगळेत. समर्थ म्हणतायत, जे काही म्या आठवावे, ते तयासी पूर्वीच ठावे, तेथे ज्ञातेपणे बोलावे, काय हो आगळे. मी ज्ञानी पुरुषाचा आव आणून काय वेगळं सांगावं? मी काही सांगायला गेलो की ते त्यांना ऑलरेडी माहिती आहे. एवढं त्यांचं ज्ञान आहे, एवढा श्रोता पक्का आहे, सगळं ज्ञान त्यांना. मला काय सांगू? मी माझ्याकडे नवीन असं काहीच सांगण्यासारखं नाही आहे.
समर्थ पुढे म्हणताय, जैसा विधी प्रतिमुका करी बोलावयाची आवाका, तैसी मज आठवली रंका बुद्धी वक्तृत्वाची. श्रीराम. समर्थ म्हणतात, जैसा विधी प्रतिमुका, प्रारब्धवशाने मी मुकाये, मला बोलता येत नाही. बघा, समर्थांच्या या शब्दामध्ये म्या शब्द आलेला आहे. जे काही म्या आठवावे, मी जे काही आठवून तुम्हाला सांगावं असं म्हणतो, ते जयासी पूर्वीची ठावे. म्या हा शब्द मराठवाड्यातला आहे. म्या काय करू? समर्थांचं 12 वर्ष मराठवाड्यात गेलेली आहेत जांबेला. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, एखादा मुका आहे, दैवयोगाने त्याला वाणी नाहीये. जैसा विधी प्रतिमुका करी बोलावयाची आवाका, तैसी मज आठवली रंका बुद्धी वक्तृत्वाची. रंक, मी अभ्यासाने दरिद्री आहे. काय नम्र भाव आहे हो समर्थांचा. 20-22व्या वर्षी करुणाष्टकांची रचना झाली आहे. जुना दासबोध समर्थ सांगतायत, वय काय आहे? केवळ 20-22 वर्ष. उद्धव स्वामींना सांगतायत त्यांच्या आत्मोद्धारासाठी, आणि ते म्हणतायत की मी तर अज्ञानी आहे, माझ्याकडे काहीच अभ्यास नाही आहे, मी रंक आहे, दरिद्री आहे. किती नम्र भाव आहे. आमची 2-3 पुस्तकं झाली, 10-15 व्याख्यानं झाली, 2-4 आकाशवाणीवर कार्यक्रम झाले की आमच्या कानात वारं शिरतं. पत्रद्वारा दासबोध अभ्यास पूर्ण, नाथांचा भागवत अभ्यास पूर्ण, तुकारामांच्या गाथांचा अभ्यास विशेष श्रेणी, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा उत्तम श्रेणी, दासबोध सखोल अभ्यास उत्तम गुणांनी 200 समास पूर्ण. आहा, आमचं ज्ञान कुठे आहे? आणि समर्थ 20-22व्या वर्षी हे सगळे लिहितायत. आपण कल्पना करू नाही शकत. आणि तरी ते नम्र भाव घेत आहेत, श्रोत्यांना वंदन करतायत, श्रोत्यांना म्हणतायत की माझ्यापेक्षा तुमचं ज्ञान जास्त आहे, तुम्ही आहात म्हणून मी वक्ताय. आणि हे मी नाही बोलत आहे. समर्थांनी तो कर्तृत्व आपल्याकडे घेतलंच नाही. समर्थ काय म्हणाले आपल्याला? आलो गेलो आणि बोलिलो तो मी नव्हे सर्वथा. मी इथं आलो टाकळीला, मी बोललो, तुम्हाला काही सांगितलंय, हे मी नव्हे. हे सगळं कर्तृत्व माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे झालेलं आहे. होतो खडेपणे फुटलो, सद्गुरूने जीवन केलो. सद्गुरूंनी माझ्यात जीवन आणलंय, सद्गुरूंनी मला परिपूर्ण केलं. एखादा मुका माणूस आहे आणि त्याला वाटावं की मी आता खूप बोलायचंय मला, करी बोलावयाची आवाका, म्हणजे प्राज्ञा करतोय. आपण काय म्हणतो, आवाक्यात येत असलं तर कर बर का. तुझा आवाका काय, तू करतो काय, तुझी कॅपॅसिटी काय, अशी या अर्थाने शब्द इथं. जैसा विधी प्रतिमुका, मी मुका आहे, मला वाणी नाहीये, पण मला वाटतंय की बोलावं. तैसी मज आठविली रंका, असं मला आठवलं, असं मला वाटतंय. मी तर रंक आहे. बुद्धी वक्तृत्व, रंका बुद्धी वक्तृत्वाची. माझी बुद्धी, माझा अभ्यास अत्यंत हीन दर्जाचा आहे. किती नम्र भाव आहे. समर्थ रामदास स्वामींनी असा नम्र भाव अनेक ठिकाणी दासबोधामध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये घेतलेला आहे. एवढा विनम्र भाव, एवढी उच्च पातळीची प्रतिभा संपन्नता असताना मनामध्ये येणं आणि ते बोलून दाखवणं, एकदा नव्हे वारंवार बोलून दाखवणं शक्य आहे का?
आम्हाला जर असं कुणी म्हणायला लावलं तर आपण तर शक्यच नाही आपल्याला म्हणणं. आमचा एवढा अभ्यास आहे, 20 वर्ष झाली, 22 वर्ष झाली समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत आम्ही. अरे वय काय झालं आता तुझं, कशाला डिंग्या मारतो? 20-22व्या वर्षी एवढा मोठा लेखन क्रियेचा अथांग सागर निर्माण करून आपल्याकडे नम्र भाव घेणं हे सगळ्यांना नाही जमत. केवळ 21 ओव्यांचा हा समास आहे. पुढच्या 10-15 मिनिटामध्ये पुढच्या सगळ्या ओव्या होणं शक्य नाही. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं जे रामरंगी रंगले आजच्या धुलीवंदनाच्या निमित्ताने, त्या रामाचं रंग, त्या नामस्मरणाचा रंग अंतर्बाह्य आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या जीवनाला व्यापून राहावा अशी प्रार्थना आपण प्रभू श्रीरामचंद्राला करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.